नमस्कार, जय महाराष्ट्र. मी केतन नाईक, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. BSTच्या आपल्या सर्व कंत्राटी कामगारांसाठी एक महत्त्वाची सूचना द्यायला म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. तुम्हाला माहिती असेल, काही दिवसांपूर्वी मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली होती की आपल्या औद्योगिक न्यायालयामध्ये सर्व ठेकेदार, बेस्ट प्रशासन, महापालिका यांच्या विरोधात आपण एक दावा दाखल केला होता. आणि या दाव्यामध्ये आपण त्यांना म्हणजे आपलं जे किमान वेतन आहे ते किमान वेतन पण हे लोक देत नव्हते आणि ते मागण्याकरता आपल्याला कोर्टात जावं लागलं होतं. हा दाव्याची 1 तारीख झाली. त्या ठिकाणी काही वकील या सगळ्या आस्थापनांचे आले होते आणि सगळ्या गोष्टी सुरू होत्या. परंतु हा दावा सुरू असतानाच त्यांना त्यांची चूक कळलेली आहे, सर्व ठेकेदारांना त्यांची चूक कळलेली आहे. आणि म्हणूनच कुठेतरी या महिन्याचे जे पगार आपल्याला सर्वांना आलेले आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. हे जे सर्क्युलर आहे हे सर्क्युलर ऑक्टोबरचं सर्क्युलर आहे, म्हणजे 14 ऑक्टोबर 2024चं ट्रान्सपोर्टचं सर्क्युलर होतं, ज्यामध्ये किमान वेतन निर्धारित केलं गेलं, ते वाढलं गेलं आणि त्याचे पूर्ण कॅटेगरी वाईज त्याच्यामध्ये आलं होतं. त्यानंतर या ज्या कंपन्यांनी आपल्या आपल्या पगारामध्ये जे बदल केले आहेत, सॅलरी स्लिपमध्ये जो बदल झाला आहे तो बदल मी आपल्यासमोर आता मांडतो. डागा जी कंपनी आहे त्याचं आधी वेतन होतं 23,100, ते आता झालेलं आहे 24,851, म्हणजे 1,751चा फरक पडलेला आहे. BVG जी कंपनी आहे त्यांचं आधीचं पेमेंट होतं 20,548, नंतरचं आता त्यांनी केलेलं आहे 22,649, म्हणजे 2,095चा फरक पडलेला आहे. मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टने आधी त्यांचा पगार होता 23,625, नंतर झाला 24,630, 1,005 रुपयाचा फरक. आणि युनिव्हर्सल हा जो ओलेट्राच्या अंतर्गत म्हणजे EVYच्या अंतर्गत काम करतो त्यांचं 21,114 होतं, 22,657 झालं, म्हणजे 1,543चा फरक पडला. आता स्विच मोबिलिटी आणि मोरिया या दोघांचा काही वाढ झाली आहे की नाही आपल्यापर्यंत अजून आलेलं नाही आहे. आम्ही या ठिकाणी काही आपली पाठ थोपटवून घ्यायला आलेलो नाही आहोत. ही जी काय वाढ त्यांनी केलेली आहे ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे यांच्यासाठी की शासन एक सर्क्युलर तुमच्यासमोर ठेवतं आणि ते सर्क्युलर इम्प्लिमेंट करून घ्यायला आम्हाला कोर्टात जावं लागतं. आपली लढाई इथे थांबत देखील नाही आहे. हे जे वेतन आपल्याला देऊ करतायत, देत आहेत, ते आपल्याला पुरेसे आहे असं माझं मुळीच मत नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये विविध प्रकारच्या वेतनांचे बदल महाराष्ट्र शासन पातळीवरती आणि विविध पातळीवरती सुचवले जात आहेत. आपला कामगार आयुक्त न्यायालयात देखील एक स्थानिक स्वराज्य संस्थांचं किमान वेतन जे लागू केलं गेलेलं आहे, जी कॅटेगरी एस्टॅब्लिश झालेली आहे, त्या कॅटेगरीनुसार आपल्याला मिळावं म्हणून देखील आपला दावा त्या ठिकाणी देखील सुरू आहे. परंतु या निमित्ताने आपल्यासमोर ही गोष्ट मांडण्याकरता आलो आहे की आपण कोर्टात गेल्याच्या नंतर हा बदल ह्या सर्व ठेकेदारांनी केलेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या तारखांमध्ये ह्याचं सबमिशनच ते कोर्टामध्ये देतील. एक गोष्ट याच्यामध्ये आणखी घडलेली आहे. हे करत असताना काही आपले जे अलाउन्सेस होते, जसं वॉशिंग अलाउन्स झाला किंवा इतर जे अलाउन्सेस होते, ते अलाउन्सेस आता नवीन सॅलरी स्लिपमध्ये आपल्याला दिसत नाही आहेत. म्हणजेच थोडंसं चाल पण यांनी खेळलेली. याच्यामध्ये पूर्वीचे अलाउन्स कट ऑफ करून कुठेतरी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. हा विषय आपल्याला काही पटलेला नाही. या विषयाबद्दल पण जी दाद मागायची ती आपण योग्य ठिकाणी मागणार आहोत. परंतु देर आहे दुरुस्त आहे म्हणून जे एवढं केलं गेलेलं आहे त्याचं देखील अभिनंदन केलं गेलं पाहिजे. उशिरा सुचलेलं शहाणपण जरी असलं तरी ते घडलेलं आहे. हे तुमच्यासमोर मांडण्याकरता आणि आपल्या BSTच्या सर्व कामगारांना, जे कंत्राटी कामगार काम करत आहेत, त्यांना एक विनंती करण्याकरता मी समोर आलो आहे की आता तरी तुम्ही सर्वांनी ह्या पद्धतीने ह्या ज्या गोष्टी घडवायच्या असतात त्याच्याकरता तुम्ही एकजूट राहणं गरजेचं आहे. कोणीतरी उगाच काहीतरी कधीतरी स्ट्राईकचे आवाज देतात, मग तुम्ही जाऊन स्ट्राईक करतात, मग लोकांवरती कारवाया होतात. त्यामुळे एकजूट जर का असेल तर आपल्याला सर्व मुद्दे, सर्व विषय योग्य ठिकाणी मांडून आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी सोपं जातं. आझाद मैदानामध्ये अनेक स्ट्राईक सुरू असतात. आझाद मैदानामध्ये वर्षानुवर्ष लोक स्ट्राईकला बसतात. काय मिळतं त्यांना? काय मिळतं आहे त्यांच्या पदरी? उलट आपल्या कारवाया आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे जर भविष्यात असं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट असणं गरजेचं आहे. मला वाटतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी आपली जी संघटना आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी करण्याकरता आपल्याला प्रोत्साहन दिलं जातं. आपण त्या करतो आणि याची माहिती आम्ही तुमच्यासमोर मांडतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी वाढ झालेली आहे ती तुमच्या बेसिकमध्ये झालेली वाढ आहे. त्यामुळे ह्याचा जो फरक आहे तो फरक तुमच्या PF मध्ये आणि भविष्यात होणाऱ्या ग्रॅज्युटीच्या कॅल्क्युलेशनमध्ये, बोनसमध्ये या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे ही वाढ आपल्याला बेसिकमध्ये मिळालेली वाढ आहे सर्क्युलरप्रमाणे. त्यामुळे हेही नसे थोडके म्हणूया आणि आपल्या पुढच्या लढाईला सज्ज राहूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.